हो, मेटलर्जी संपला का आपला? आठवा आठवा आठवा. एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली ऍक्टिव्ह मेटल्स हे आपलं मागच्या वेळेला झालं होतं. टेन्शन घेऊ नका, मी पीपीटी ऑन आपलं हे बुक ऑन करते, आपण सगळं रिवाइज करूया त्यातलं आपलं काय झालंय. आणि असंही आपल्याला नवा धडा सुरू करायचाच आहे आज. असंही मागचा धडा काही फार उरला नव्हता आपला, सो त्याचा शेवटच आला होता तेव्हा. लेट मी शेअर द. अरे ये क्यों नहीं आ रहा है भैया? नाव. हा अरे हा आलं आलं. काय येतच नव्हतं, उघडतच नव्हतं ते. आता एक काम करते, आधी आपण इंडेक्स बघू आणि मग पुढचा धडा कुठला आहे ते पण बघू आणि मग आपल्या धड्याचा शेवट झालाय असं मला वाटतंय मेटलर्जीचा. तरी आपण रिवाइज करू आणि मग कुठे गेलं रे बुक? मी काढून ठेवलं होतं, काही प्रॉब्लेम नाही. इथे बघूया आपण. ऑल द बुक्स आर केप्ट सेफ हिअर. मॅम मेटलर्जी अजून बाकी बंद आहे. झालं. तेच ना, आपण मॉडरेटली म्हणजे मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्सचं मेटलर्जीचा पार्ट केला होता. तरी चला भरपूर दिवस झाले आपण आपली इंडेक्स नाही पाहिली. लेट अस सी द इंडेक्स. म्हणजे पुढचा धडा कुठला आहे आपला? आय थिंक कार्बन कंपाऊंड आहे ना. आपण मागच्या वेळेला बोललो होतो गाईज, हा लास्ट लेसन आहे कार्बन कंपाऊंड. तो झाला ना की मग आपण रेडी फॉर द एक्झाम. वेट, लेट मी जस्ट स्टार्ट द इंडेक्स. लेट मी शो द इंडेक्स. लेट अस डिस्कस द हा बघा ना, मेटलर्जी नंतर तोच आहे कार्बन कंपाऊंड. मी त्याचा पेज नंबर ओपन करणारच आहे. राहिलेला भाग मेटलर्जी नंतरचा आज संपेल आणि नवा लेसन सुरू होईल कार्बन कंपाऊंड्स. लेट अस गो टू मेटलर्जी लास्ट पार्ट. आय थिंक झालंय, तरी पण क्रॉस चेक करूया, काही राहून नको जायला, हो की नाही. आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या होत्या 100%. नंतर आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, मग आहेत केमिकल प्रॉपर्टीज, मग आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. मेटल्स नॉन मेटल्सच्या झाल्या. रिएक्टिव्हिटी सिरीज आपली झालेली आहे. आयनिक कंपाऊंडचा मुद्दा आपला झालेला आहे. मेटलर्जीची सुरुवात आपली झाली होती, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स आपण केलं होतं, बरोबर. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल्स पण आपलं झालं होतं. बॉक्साईट ओरचं डिस्कशन झालं होतं, डेंजरस डिस्कशन होतं, इफ यू रिमेंबर. आठवतंय का तुम्हाला? पण ते आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते. आपण बॉक्साईट ओरचं डिस्कशन तुम्हाला आठवत असेल तर आपण खूप डेंजरस पद्धतीने त्याचा अभ्यास केला होता. आपण खूप डिटेल मध्ये सिरियस होऊन त्याचा अभ्यास केला होता. आठवतंय ना? अरे हो का नाही? मॅग्नेटिक सेपरेशन, फ्लोटेशन, हायड्रॉलिक सेपरेशन, ह्या सगळ्या टेक्निक आपल्या पहिल्या आहेत. कशासाठीच्या? त्याला कॉन्सन्ट्रेट करण्याच्या मेथड्स आहेत. म्हणजे आपल्या ओरला आपण कॉन्सन्ट्रेट करणार, लिचिंग बिचिंग करणार. आणि मग सेकंड पार्ट इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. रिएक्टिव्ह मेटल्स जसे सोडियम, त्यांना तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रोलिसिस मेथडने सेपरेट करू शकतात, कारण की ते खूप रिएक्टिव्ह असतात. तर ते कुठल्या तरी ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईड फॉर्ममध्ये असतात. तर त्यातनं हायड्रोजन गॅस वेगळा, ऑक्सिजन वेगळा, क्लोराईड वेगळा, असं करून तुम्ही त्यांना मोकळं करू शकता. अँड देन यू गेट द प्युरेस्ट मेटल ऍट एनी ऑफ दी रॉड. त्यात पण कॅथोड वरती, कारण की मेटल्स आर पॉझिटिव्ह, तर ते निगेटिव्ह रॉड वरती अटॅच होतात. अँड वी गेट मेटल्स इन द प्युरेस्ट फॉर्म इन दॅट ऑन दॅट इलेक्ट्रॉड. ही त्याची एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटलची गोष्ट होती. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, हे तुम्हाला आठवत असेल तर आपण खूप डिटेलमध्ये बोललो होतो. ॲल्युमिनियम त्याची बॉक्साईट ओर जी आहे त्याच्यामध्ये जवळपास 60 to 80% एवढंच असतं ना, 60 to 80% एवढाच त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असतो. पण तो एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या मेथड्सने नाही 30 to 70%, सॉरी 30 to 60 नाही, 30 to 70% ॲल्युमिना Al2O3 हा असतो. पण त्याच्याबरोबर दुसरे पण मेटल्स असतात. त्याच्याबरोबर आयर्न असतं, सँड, सिलिका, असे बरेच काही काही घटक त्याच्यामध्ये असतात ह्या खाणीतनं काढलेल्या ॲल्युमिनियम बरोबर. मग त्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. त्याच्या दोन मेथड्स आहेत. पहिली आहे बेअर्स आणि दुसरी आहे हॉल्स. दोनही मेथडमध्ये बघा, तुम्ही जे रिएक्टेड म्हणून टाकाल तेच एकमेकांशी रिएक्ट करतात आणि शेवटी आपल्याला काय मिळतं? Al2O3. प्युअरेस्ट फॉर्म मध्ये Al2O3. आता याच्यामध्ये फक्त ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, याच्यामध्ये आयर्न, अमुक तमुक धमुक असं काहीच नाही. मी जेव्हा हे वाचलं ना पहिल्यांदा,
तेव्हा मला काय प्रश्न पडला माहितीये का? बघा, आपली जी ओर आहे ना ती आहे Al2O3 2H2O. म्हणलं ह्यालाच डायरेक्ट हिट केलं तर तेच मिळणार ना Al2O3. बघा ह्या सगळ्याचा शेवट काय आहे? आपल्याला Al2O3 मिळाला पाहिजे. प्रोसेस कुठली पण करा, शेवटचा एंड प्रोडक्ट इज Al2O3. याच्यावरती पुढे आपलं काम होणार आहे. दिसलं का तुम्हाला? आणि आपली ओर काय? Al2O3 आणि 2H2O. म्हणणार 2H2O घालवायचं असेल तर एवढी मगजमारी कशाला करायची? सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये टाका, नाही तर सोडियम कार्बोनेट मध्ये टाका आणि त्याला ते उकळवा, त्याला लिचिंग करा, 5-6 तास ठेवा, टेम्परेचर वाढवा. कशाला? ह्याला हिट करा ना, निघून जाईल ना पाणी. आलं Al2O3. असं का केलं नसेल? कारण मी तुम्हाला सांगितलं ना वरती, त्याच्याबरोबर दुसरे मेटल्स पण आहेत, त्याच्याबरोबर आयर्न आहे, त्याच्याबरोबर सँड पार्टिकल्स आहेत, सिलिका. म्हणजे अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामुळे ते काय आहे, अडकलेलं आहे. Al2O3 इज अटॅच्ड विथ मेनी अदर थिंग्स विच इज डिस्टर्बिंग इट. ते प्युरेस्ट फॉर्म मध्ये नाहीये. त्याला कॉन्सन्ट्रेट करतोय आपण, म्हणजे अनवॉन्टेड पार्ट्स काढून टाकतोय. तर पहिला प्रोसेस लिचिंग मधनं अनवॉन्टेड पार्ट निघून गेला आणि Al2O3 आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये मिळाला. तो आधी लिक्विड होता, तो डिझॉल्व्ह झाला होता सोडियमच्या कंटेंट बरोबर, तो डिझॉल्व्ह झालेला होता. मग त्याला आपण काय केलं, वॉश्ड, ड्राईड आणि मग कॅल्सिनेटेड म्हणजे हीट केलं. हीट केल्यावर काय होतं, त्याच्यामधला बाकीचा भाग निघून जातो, पाणी बिणी काय गॅसेस असतील ते निघून जातात आणि मग जो मिळतो तो प्युरेस्ट फॉर्म Al2O3 मिळतो. त्या प्रोसेस नंतर दुसरी आहे इलेक्ट्रोलिसिस. नुसतंच गरम करून ठेवून दिलं की होत नाही काम. तो ऑक्साईड फॉर्म मध्ये आपल्याला ॲल्युमिनियम मेटल पाहिजे विदाउट ऑक्सिजन. मग त्याच्यात काय केलं आपण, आठवत असेल तर बघा, एक भांड घेतलं, त्याचं नाव आहे स्टील टँक. त्या स्टील टँकच्या मध्ये काळ्या काळ्या रंगाची पट्टी लावली, ती आहे ग्रॅफाइटची लायनिंग आणि तो आहे कॅथोड. बरोबर? कॅथोड इज निगेटिव्ह. कॅथोड निगेटिव्ह म्हणजे इथे आपला सोडियम मेटल, ॲल्युमिनियम मेटल. का ॲल्युमिनियम काय होणार, Al+3. ॲल्युमिनियम इज अ मेटल, सो इट विल गिव्ह 3 इलेक्ट्रॉन्स. इट विल टर्न टू बी अ कॅटायन. ठीक आहे. आता या ॲल्युमिनियमची जागा ही आहे, इथे हा डिपॉझिट होणार आणि इतकी गरमी आहे की तो मोल्टन स्टेट मधनं खाली येणार. गरमी का आहे, Al2O3 लिक्विफाय करायचं टेम्परेचर 2000 डिग्री आहे. 2000 डिग्री मध्ये एखादी भट्टी पेटवून ठेवणं खाऊचं काम नाहीये. मग आपल्याला मदतीला येतात हे दोन मित्र, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार. हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय करतात, ह्या टेम्परेचरला कमी करतात, ॲल्युमिनियमला वितळवतात आणि काय करतात, 2000चं काम 1000च्या आसपास आणून ठेवतात. तर तुम्ही लोकांनी तो पिक्चर बघितलाय का? असे कुठले पण पिक्चर तुम्ही, आता काय नावं घ्यायची त्या लोकांची, ते काही हिरो नाही आहेत पण ते हिरो सारखे दाखवलेत त्याच्यात. असे भडकणारे हिरो असतात, कोणाला मारतात, कोणालाही ठोकतात. तो कबीर सिंग कसा, ह्याला मार त्याला मार, किंवा तो अॅनिमल मधला तो कोण होता, तो ह्याला मार त्याला मार त्याला मार. असे जे लोक असतात ते भडकलेले असतात, डोकं तापलेले लोक. मग त्यांचे मित्र त्यांना सांभाळतात. त्या कबीर सिंगला सांभाळायचा मित्र होता ना तो, त्याला तो थंड करायचा, थंड करायचा. असं काम ह्या ॲल्युमिना जे काही आपली ओर आहे त्याला थंड करायचं काम हे दोघं मित्र येऊन करतात. त्याची मदत करतात, टेम्परेचर कमी करतात. तापलेलाच असतो तो, पण जरा कमी विध्वंस करतो. म्हणजे काय करतो, त्याचं काम करतो पण कमी टेम्परेचरला करतो. हे आपण पॉझिटिव्हली घेऊया केमिस्ट्रीच्या बाबतीत. आता टेम्परेचर तर कमी झालं. इलेक्ट्रोलिसिस मध्ये मजा आता इथे अशी आहे की तुमचे ॲनोड आणि कॅथोड दोनही ग्रॅफाइट आहेत. ग्रॅफाइट इज अपरूप, ज्याला आपण अपरूप म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ॲलोट्रोप म्हणतो. कार्बनचा ॲलोट्रोप आहे तो. ॲलोट्रोपचा अर्थ असा आहे की तो कार्बनच आहे, फक्त त्याचे चेहरे वेगवेगळे. एक डायमंड, एक ग्रॅफाइट, बरोबर, आणि तो फ्युलिरिन, हे त्याचे 3 आपल्याला होते मागच्या वर्षी 9वीला. सो असे जे हे याचे स्ट्रक्चर्स आहेत, ग्रॅफाइट त्यातला जो आहे तो इलेक्ट्रोलिसिस मध्ये मदत करतो, कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर? तर हा जो ग्रॅफाइट आहे त्याचा कॅथोड पण आहे, त्याचा ॲनोड पण आहे. आता मजा अशी होते की ह्या पूर्ण इलेक्ट्रोलिसिस मध्ये ॲल्युमिनियम, आता आपलं स्ट्रक्चर काय, Al2O3, जेव्हा हे ब्रेकडाऊन होईल तेव्हा कॉमन सेन्सचे 2च गोष्टी वेगळ्या होतील. ॲल्युमिनियम वेगळा होईल, तो इकडे येऊन चिटकेल. ऑक्सिजन लिबरेट होईल, तो इकडे वरती येईल. आणि ह्याला मी ना ब्राऊन कलरने दाखवते. ऑक्सिजनचे जे
पार्टिकल्स आहेत ते इकडे 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 ह्याच्यावरती जमा होते. हे सगळं इथे ऑक्सिजन ऑक्सिजन, इथे पण ऑक्सिजन ऑक्सिजन येईल. ऑक्सिजन इज अ गॅस अँड दिस इज मेड अप ऑफ कार्बन. तर कार्बन ऑक्सिजनची ऑब्विस केमिकल रिएक्शन होईल आणि CO2 गॅस बनेल आणि तो तिकडनं बाहेर येईल. ह्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये काय होतं, हे कार्बनच बनलेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईड होऊन हे सगळं झिजून जातं. जे बार तुम्ही त्याच्यात लावले तेच गायब होतात, कारण की कार्बन डायऑक्साईड रूपामध्ये बाहेर निघून जातात. मोल्टन स्टेटमध्ये अल्युमिनियम मिळतो आपल्याला. तो प्युअर अल्युमिनियम आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो आणि ह्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये रॉड आपल्याला रिप्लेस करावे लागतात. ठीक आहे, याला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम. आणि त्याची रेडॉक्स रिएक्शन पण इथे दिलेली आहे बघा, ऍनोड आणि कॅथोडची रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स, जे कमी रिएक्टिव्ह आहेत, बऱ्यापैकी रिएक्टिव्ह आहेत, त्रासदायक नाही आहेत असे जे आहेत, त्याच्यात कॅल्सिनेशन, रोस्टिंग हे 2 भाग आहेत. हे तुम्ही लोक झोपला नाही आहात ना? कोणत्या काहीतरी बोला बरं जरा, माईक ऑन करा. हा, जागे आहात, ठीक आहे. तुम्हाला मागच्या वेळेला जर हे समजलं नसेल तर ते आज समजलंय का? कारण मी ते मुद्दाम सांगितलं. ते हार्ड वाटतं आपल्याला, पण ते हार्ड नाहीये. ऍक्च्युली 2-3दा वाचलत ना की ते आपोआप तुम्हाला येईल, समजून जाईल ते काय. फक्त मी तुम्हाला म्हटलं नाही, हे पहिल्यांदा आलंय. सो पहिल्यांदा आलेल्या गोष्टी पहिल्यांदापासून भयंकरच वाटतात. हे भगवान, हे काय दिलंय. पण तुम्ही 11वी केमिस्ट्री बघा, 11वी केमिस्ट्रीच्या पुस्तकात तर प्रत्येक पानावर रडू येईल आपल्याला. अशा सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या नव्या नव्या दिल्यात. त्या मनाने बरंच बरं आहे. हे 2-4दा वाचून तुम्हाला वर्षभरात वेळच वेळ आहे सगळं समजून घ्यायला आणि करायला. सो एवढं भयंकर नाहीये, बरंच सोपं आहे. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स मध्ये आपण काय करतो, 2 पद्धतीने. जसे की आपल्याला आता एक्झाम्पल दिले झिंक. झिंक ह्याचं एक सल्फाईड आणि एक कार्बोनेट अशा 2 पद्धतीच्या ओर्स असतात. सल्फाईडला ऑक्सिजन बरोबर रिएक्ट केलं की काय बनतं, झिंक ऑक्साईड आणि SO2 गॅस बाहेर पडतो. झिंक कार्बोनेट मध्ये झिंक ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर पडतो. आपल्याला झिंक ऑक्साईड या फॉर्म मध्ये झिंक मिळतो आणि जे एक्स्ट्रा आहेत ते गॅसेस रूपात निघून जातात. बघा, जे सल्फाईड ओर असतात त्याला रोस्ट करतात. रोस्ट या शब्दाचा अर्थ आहे भाजणे. कॅल्सिनेशन या शब्दाचा अर्थ आहे नुसतेच भाजणे, बिना एअर मध्ये गरम करणे. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जेव्हा भाजलं तेव्हा ऑक्सिजन होता. आपण पापड भाजतो, आजूबाजूला एअर असते, ऑक्सिजन असतो आणि ते बर्न होतं, बरोबर. रोस्टिंग, रोस्टिंग ऑफ पापड लक्षात ठेवा, विथ ऑक्सिजन. कॅल्सिनेशन ही वेगळी प्रोसिजर आहे, कारण त्याच्यामध्ये कार्बोनेट आहे, कार्बोनेट. तर ह्याच्यातला CO2 गॅस तुम्हाला घालवायचा आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी CO2 आहे, वरून ऑक्सिजन टाकायची काय गरज आहे. म्हणजेच काय होतं की बिना ऑक्सिजनचं हिटिंग करायचं, त्याला म्हणतात कॅल्सिनेशन. ठीक आहे, अशा पद्धतीने झिंक ऑक्साईड काय रे, कोण बोलतं एकमेकांशी. त्या झिंक ऑक्साईडला कार्बन बरोबर किंवा दुसऱ्या कुठल्याही मेटल बरोबर तुम्ही रिएक्ट करायला ठेवलं तर काय होणार आहे बघा. कार्बन किंवा दुसरा कुठला तरी रिएक्टिव्ह मेटल त्याच्या बाजूला ठेवला तर तो काय होईल, ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करेल आणि झिंक आपल्याला मॅम तुमची स्क्रीन दिसत नाहीये. काय बोलताय, कोणालाच दिसत नाहीये का? मॅम स्क्रीन दिसत नाहीये. दिसते मॅम. 2 मिनिट, माझा कॅमेरा बंद करते. बघ आता दिसतोय का? स्क्रीन दिख रहा है मैम. दिख रहा है ना? हाँ दिख यस रहा है. मैम. अब दिख आपके रहा है में क्या? नेटवर्क दिक्कत हो गई होगी बच्चों के यहाँ. हा, मुलांनो कदाचित तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल. तर थोडा वेळ आता माझा कॅमेरा बंद आहे. तुला दिसलं का कोण म्हणत होतं मला दिसत नाहीये ते? येस मॅम दिसतंय. ओके, मग आता कॅमेरा ऑन करते मी. परत जर तुला असं वाटलं दिसत नाहीये तर तुझं नेटवर्क आता चेक कर. ओके, ठीक आहे. चलो, आपण बघत होतो आपल्या झिंक ऑक्साईडचं एक्स्ट्रॅक्शन. आता आयडेंटिफाय द सबस्टन्सेस अंडरगोन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन दिस रिएक्शन. आपण हे सगळं ऑलरेडी केलेलं आहे. मी हे मुद्दाम रिपीट का केलं माहितीये का तुम्हाला? हा ह्या लेसन मधला थोडा त्यातल्या त्यात नवा अवघड भाग आहे. बाकी मग तर कॉपर वगैरेचं सल्फाईड आणि ऑक्साईड ओर असतात, त्यात पण तुम्ही त्याला गरम केलं, तापवलं की त्यातनं गॅसेस बाहेर पडतात आणि प्युअर कॉपर मिळून जातो आपल्याला. रिफायनिंग ऑफ मेटल इज डन बाय इलेक्ट्रोलिसिस, बरोबर. करोजन ऑफ मेटल्स आपलं झालंय ना मागच्या वेळेला, की हे सगळे जे मेटल्स असतात ते करोड होतात. म्हणजे काय होतात की ते त्यांच्या सरफेस वरती एक प्रकारचा एक लेअर बनतो आणि त्याच्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी सरफेसची स्पेशली वेगवेगळ्या गॅसेस बरोबरची वेगवेगळी असते आणि त्याचा एक पापुद्रा बनतो आणि मग ते सगळे मेटल्स जे असतात ते खराब होतात. याची सगळी उदाहरणं आपण बघितली होती. हे मी लिहिलं होतं इकडे, आठवत आहे का? कोण कोणाबरोबर रिॲक्ट करतं? आयर्न रिॲक्ट्स विथ मॉइस्ट एअर.
कार्बन डायऑक्साईड विथ कॉपर आणि सिल्वर आर्टिकल्स विथ सल्फाईड म्हणजे सल्फर. बरोबर ना, सिल्वर सल्फाईड बनवतं ते. आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियम ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन बरोबर. असे त्यांचे वेगवेगळे केमिकल रिॲक्शन्स होतात एअर मधल्या गॅसेस बरोबर किंवा मॉइश्चर बरोबर. आता सिल्वर आहे ना, सिल्वर हे सल्फाईड बरोबर म्हणजे सल्फर हायड्रोजन सल्फाईड H2S जो गॅस आहे H2S त्याच्याबरोबर रिएक्ट करतं H2S बरोबर आणि बनवतं Ag2S. म्हणजे जे काळ्या काळ्या रंगाचं जे होतं सिल्वरला बघा, काळं काळं भांड, हे काय आहे H2S हवेतल्या गॅस बरोबर झालेली रिॲक्शन आणि ते झालंय काळं. बरोबर. अशा पद्धतीने हे सगळे सरफेसेस करोड होतात. मग त्याच्यासाठी काय करायचं, हे आपलं झालंय ना सगळं, आठवतं ना तुम्हाला? मला आठवतंय हे झालंय, प्रिव्हेन्शन ऑफ हो करोजन. मॅम. त्याच्याकरता त्याला अलॉय फॉर्म मध्ये टाका. मी तुम्हाला म्हटलं पण होतं मला सगळ्यात आवडणारी टेक्निक आहे अलॉईंग, कारण ती लॉंग ड्युरेशन साठी चालते, परमनंट असते. गॅल्व्हनायझेशन म्हणजे त्याला बुडवून काढणं. त्याच्यानंतर टिनिंग, त्याला टिनचा एक लेअर लावणं, त्याला कलही म्हणतात. ॲनोडायझेशन, स्वतःच त्याला एक ऑक्साईडचा लेअर बनवून टाकणं. इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये एका रिएक्टिव्ह मेटलला दुसऱ्या कमी रिएक्टिव्ह किंवा जास्त रिएक्टिव्ह मेटल बरोबर प्लेट करणं. आणि अलॉय बेस्ट फॉर्म त्याच्यामध्ये काहीतरी टाकून देणं जेणेकरून त्याची रिएक्टिव्हिटी, सरफेसची रिएक्टिव्हिटी कमी होऊन जाईल आणि त्याच्या प्रॉपर्टीजच बदलून जातील. जसं स्टील आणि लोखंड, लोखंड रिएक्टिव्ह आहे मॉइश्चर बरोबर, पण स्टीलला काही होत नाही, गंजत बिंजत नाही, मस्त राहतं ते. बरोबर. असा संपला आपला मागचा धडा. मुद्दाम तो पोर्शन मला रिपीट करायचा होता कारण बॉक्साईट ओअरचा खूप महत्वाचा भाग आहे. जर एक्झामला आला तर तो आपले हातचे मार्क आहेत, ते आपण खूप आधी केलंय. सो ते आता आपल्याला चांगलं कळलंय. समजलंय ना? का अजून काही कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये? नाही मॅम. तुम्हाला कार्बन केमिस्ट्री आठवत आहे का? मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं कार्बन एक बहुगुणी मूलद्रव्य. आता तुम्हाला काय आठवतंय कार्बन बद्दल जरा सांगा बरं मला तुम्ही. सांगा सांगा सांगा. कमॉन मुलांनो, कार्बन केमिस्ट्री बद्दल तुम्हाला काय आठवतंय मला सांगा. मॅम, कार्बनच्या बाबतीत माझ्या काहीच लक्षात राहत नाही. हेच लक्षात आहे तुझ्या की मला काही लक्षात राहत नाही? ओके, पण कार्बन म्हणजे काय काहीतरी लक्षात असेल का? नाहीच? नाही का? अरे कार्बन हे एक महत्वाचे मूलद्रव्य आहे. मागच्या वर्षी आपल्याला धड्यामध्ये कार्बन हा किती मल्टी टॅलेंटेड आहे त्याची मी तुम्हाला गोष्ट पण सांगितली होती. आठवत आहे का तुम्हाला? हो मॅम. हो, काय आठवतंय सांगा. लेट मी चेक तुमच्या काय लक्षात आहे. सांगा, कमॉन, काय लक्षात येते तरी सांगा. अरे तुम्हाला झोप आली आहे का मुलांना? तुम लोग इतना शांतिपूर्वक काहे को आंसर दे रहे हो भाई? फटाफट बोलो. मॅम, त्याचा अनुक्रमांक 6 आहे बरोबर. आणि त्याला सीने दर्शवतात. बरोबर, शाबाश. आणि आपण त्याच्यामध्ये कार्बनची रचना पण बघितली होती. मध्यभागी कार्बन, त्याचे 4 बॉन्ड, आणि कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. आठवलं? हे सगळं आपण मागच्या वर्षी केलं होतं. पण यानंतर कार्बनची त्याच्यामध्ये वेगवेगळी अपरूप होती, त्याला आपण ॲलोट्रॉप्स हे नाव दिलं होतं. येस मॅम. आपण नाही, नाव आहेच ते. मॅम, हिरा आणि ग्रॅफाइट त्यांची प्रमुख रूपे होती. करेक्ट, हो, लक्षात मॅम. आहे की तुमच्या? नाही नाही काय म्हणताय, सगळं तर लक्षात आहे तुमच्या. फॅन्टॅस्टिक. अजून काय लक्षात आहे सांगा. बरोबर सांगताय. अजून? मॅम, त्याची संयुजा 4 आहे. झालं, सगळं सांगून टाकलं तुम्ही इथेच. कार्बनची संयुजा 4 आहे. बरोबरच आहे. 4 का आहे? कारण त्याचे शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहे. कारण त्याचे इलेक्ट्रॉन 4 आहेत. मग क्लोरीनचे इलेक्ट्रॉन 7 आहेत, तर मग त्याची संयुजा किती? 7. 7. 1. मॅम, संयुजा 1. कळतंय का तुम्हाला मी तुम्हाला प्रश्न काय विचारला? ए मुलांनो, माझ्याकडे ना खूप सारे विंडोज ओपन आहेत. 2 मिनिट थांबा जरा. मला काही काही गोष्टी बंद करू द्या.
मला दिसत नाहीये कुठे काय चाललंय. मी पुन्हा बुक ओपन करते आणि पुन्हा सुरू करते. ओके मुलांना माझा आवाज येतोय का तुम्हाला आता? येस मॅम येतोय. येस हा. मॅम ते माझ्या इतक्या वेगवेगळ्या विंडोज ओपन होत्या की मलाच काही दिसत नव्हतं आणि सगळं एकाच वेळेला सुरू होत होतं, बंद होत होतं. मला मला पीपीटी ऑन करायची होती जी ओपनच होत नव्हती. जे आता तुम्हाला ऐकू येत असेल तर तुम्ही ती बघा आणि आपण हा लेसन सुरू करूया. आपण कार्बन कंपाऊंडचं रिव्हिजन सगळं केलं. आता मी पीपीटी शेअर करते तुमच्या समोर, ठीक आहे? आणि मग आपण डिस्कस करूया त्यातले एक एक मुद्दे. कार्बन कंपाऊंड हा नवा लेसन आपला आज सुरू होईल. हा शेवटचा लेसन आहे. आय एम सो ग्लॅड. बघा आपलं सप्टेंबरमध्ये सगळा केमिस्ट्रीचा सिलेबस संपतोय. मस्त. बघा कार्बन कंपाऊंड्स, द व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. कार्बन इज अ वर्सिटाईल एलिमेंट. वी ऑलरेडी हॅव स्टार्टेड इट लास्ट इयर. कार्बनचं स्ट्रक्चर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. आणि तुम्ही मगाशी मला एक उलटं उत्तर दिलं. मी तुम्हाला म्हटलं होतं क्लोरीनची व्हॅलेन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. तर व्हॅलेन्सी किती असली तुम्ही म्हणालात 7. ऑक्टेट पूर्ण करण्याकरता किती इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले ही व्हॅलेन्सी आहे ना. सो व्हॅलेन्सी किती? 1. क्लोरीनची व्हॅलेन्सी 7 नाही 1. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सची संख्या 7. बरोबर. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन 7. ती संख्या 7 आहे पण त्याची व्हॅलेन्सी इज 1. आता कार्बनच्या बाबतीमध्ये काय? कार्बन हॅज 4 इलेक्ट्रॉन्स. आता त्याची व्हॅलेन्सी किती? 4. 4 देऊ शकत नाही, 4 घेऊ शकत नाही. त्याचं दुखणं वेगळंच आहे, पण तो हुशार आहे आणि त्याच्या प्रॉब्लेम मध्ये त्याने सोल्युशन काढलं. सो कार्बन इज अ वर्सेटाईल एलिमेंट. Carbon is a remarkable element found in all organic compounds, forming the basis of life on Earth. Its unique properties enable it to form a diverse range of stable molecules. स्टेबिलिटीसाठी धडपड करणं, बॉन्ड बनवणं, तोडणं हे सगळेच करतात. पण कार्बन हा इतका फॅन्टॅस्टिक माणूस आहे की तो माणूस म्हणजे एलिमेंट की तो जे काही बॉन्ड्स बनवतो ते सगळे स्ट्रॉंग बॉन्ड्स बनवतो. याच्याबरोबर युती केली तर तो आला म्हणून ते बॉन्ड तुटत नाही. तो ज्याच्याबरोबर बॉन्ड करतो त्याला पकडून ठेवतो. इसमें कुछ तो जादू है ना. म्हणून तर तो कार्बन वेगळा स्पेशल आहे. क्लासिफिकेशन कंपाऊंड्स, क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचं आपण रफ डिव्हिजन करू शकतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Organic compounds are primarily all the compounds of carbon and hydrogen. They are called as hydrocarbons. But not all carbon compounds are organic compounds. For example, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, काही कार्बोनेट आहेत. हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही. त्याच्यात कार्बन आहे पण ते ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहेत. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड स्पेसिफिकली कुठले असतात? त्याच्यामध्ये जनरली हायड्रोकार्बन्स असतात. हायड्रोजन कार्बन ह्याचा बॉन्ड हवा येईल. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कोण? असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन नाहीये पण बाकी सगळे एलिमेंट्स आहेत. पिरियोडिक टेबल आता आपल्याला माहिती आहे. पिरियोडिक टेबल हॅज 118 पीपल. बट कार्बन अँड हायड्रोजन हे दोन सोडले तर जे उरतात त्या 116 जवळपास, ऍक्च्युली 117. हायड्रोजन तर त्याला मदत करायला आला. आता जसं आपण म्हणालो ना कबीर सिंग मध्ये कसा कबीर सिंगचा मित्र असतो तसा कार्बनचा एक मित्र येतोय हायड्रोजन. जिकडे कमी तिकडे तो असतो. तर कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड सोडला तर बाकी सगळ्या एलिमेंट्सचे जे काही बॉन्डिंग आहे ते येतं इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. एव्हरीबडी एक्सेप्ट कार्बन. आता मजा अशी आहे कार्बनचे एकट्याचे एवढे कंपाऊंड आहेत जे बाकी सगळ्या एलिमेंट्सचे मिळून पण नाही आहेत. सो एव्हरीडे कार्बन इज मेकिंग न्यू 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 थिंग्स.
कार्बन के डू एनिथिंग. तो असा मॅजिशियन आहे, तो म्हणजे काही करू शकतो, अशा पद्धतीचा एक माणूस. आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय? ऑर्गन म्हणजे कार्बन आणि मेटल असं काहीतरी कॉम्बिनेशन करून दुसरे कंपाऊंड बनवणं. त्याच्यामध्ये परत दुसरं काही नाही, कार्बनचेच ते कंपाऊंड असतात. कोव्हॅलंट बॉन्ड. चला, आय नीड टू ओपन द पेंट. हे मी तुम्हाला असंच ओरली नाही सांगू शकत. फॉर दिस आय मस्ट हॅव टू ओपन द पेंट. आय मस्ट ओपन द पेंट. आय मस्ट हॅव. किती घाणेरडं इंग्लिश, चुकीचं इंग्लिश. चलो, आय मस्ट हॅव टू कॅल्क्युलेट असं म्हणायला पाहिजे. ओके ना. आय मस्ट कॅल्क्युलेट. हे तुम्हाला इंग्लिश आहे, मला नाही आहे. सांगा, तुम्हाला इंग्लिश शिकवतात ना. आय मस्ट कॅल्क्युलेट हे वाक्य बरोबर आहे ना? काय माहिती. चला, आपण काढूया आपले फेवरेट आयटम्स. अरे बाबा, सर्कल का नाही आला रे बाबा. हा आहे न्यूक्लियस. ही आहे तशी के शेल. के शेलच्या पुढे आहे एल शेल. आणि एल शेल मधले इलेक्ट्रॉन्स के एल. बघा, आता मी काढते न्यूक्लियस. आय एम पेंटिंग द न्यूक्लियस. न्यूक्लियस झालं. आता मी काढणार इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेल मधले 2, दुसऱ्या याच्यामध्ये 1 2 3 4 5 6. हा सांगा आता मला कुठला एलिमेंट आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2 आणि 6. दिस इज ऑक्सिजन. करेक्ट. ऑक्सिजन वी राईट ॲज 16O8. बरोबर की नाही? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 6. म्हणजे फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन. करेक्ट. आता ह्याला स्टेबिलिटी मिळण्याकरता टू कम्प्लीट इट ऑक्टेट इट नीड्स 2 इलेक्ट्रॉन्स. मी ब्रॅकेटमध्ये लिहून टाकते. त्याला अजून 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग हा 2 इलेक्ट्रॉन इकडनं असा घेईल. हा होईल इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बरोबर. आणि इथे जर कोणीतरी पॉझिटिव्ह माणूस आला ज्याने इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, क्लोज पॉझिटिव्ह झाले तर ते काय होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे देर इज आयनिक बॉन्ड. हा असतो आयनिक बॉन्ड. ठीक आहे. हा पहिला बॉन्ड आहे जो आपण मागच्या वेळेला ऑलरेडी शिकलो. आता आपल्याला जो आहे तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला यावर्षीच आलेला आहे. बरोबर की नाही? ह्याची सुरुवात मागच्या वर्षी आपल्याला झाली होती. कार्बन मेक्स कोव्हॅलंट बॉन्ड्स. बट हाऊ? लेट अस सी. दिस इज अवर कार्बन. आपण कार्बनने सुरुवात करूया या गोष्टीला. बिकॉज कार्बन इज दी स्मार्टेस्ट ऑफ ऑल. कुठला रंग घेऊ? जांभळा, निळा. हा झाला कार्बन. कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन. तुम्ही मला मगाशी सांगितलं होतं कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6. ऍटॉमिक मास नंबर आहे 12. तर आता मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार? इट इज 2 and 4. बरोबर ना? फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यामध्ये 4. उरले झाले किती? 6 इलेक्ट्रॉन. 2 अधिक 4 6. फर्स्ट शेल मधले इलेक्ट्रॉन काढायची गरज नाही, त्याचे ड्युप्लेट कम्प्लीट आहे. आपण आउटरमोस्ट शेल मधले 4 इलेक्ट्रॉन काढतोय. दिस इज 1 2 3 and 4. आता कार्बनचे आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आपण काढले, पण हे 4च आहेत. आता दुःख असं आहे की ऑक्टेट पूर्ण करायचं. का बरं? ड्युप्लेट नाही करू शकत का? 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर तो सुखासुखी त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन येतील. इट विल बी सिमिलर टू हेलियम. हेलियम काय आहे? हेलियम पहिला नोबल गॅस आहे. तर हेलियम इज 4He2. 2 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या
व्हॅलेन्स शेलमध्ये आणि त्याचा ड्युप्लेट कम्प्लीट झालाय. ड्युप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. जर कार्बनने त्याचे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर तो हेलियम सारखा होऊ शकतो. 4 इलेक्ट्रॉन द्यायचे. आपल्याकडचा एक पेन आपण लोकांना सुखसुखी देतो का मला सांगा? जरी आपल्याकडे 4 पेन असतील आणि त्या पेनामध्ये थोडीशी रिफिल असेल तरी तो माझा पेन आहे, तो मी का देऊ? साधा एक पेन देऊ. मॅम माझी फ्रेंड आहे उन्नती, ती मला असाच पेन देऊन टाकते. ती फारच, मग ती मेटल आहे. मेटल आहे ती, तिच्याकडच्या वस्तू देऊन टाकते ती. पण विचार करा, मी तर माझी तर छोटीशी एवढीशी पेन्सिल पडली तरी मी शोधायचे. माझी पेन्सिल आहे ती, मला हरवायची पण नाही, मला कोणाला द्यायची पण नाही. मी वापरणार, माझ्या वस्तू मी नीट ठेवणार. दुसऱ्यांनी कसंही वापरलं मला आवडत नाही. त्यांनी त्यांच्या वस्तू कशाही काही करा. माझ्या वस्तूंच्या बाबतीमध्ये मी खूप केअरफुल असते, असं मी माझं सांगते. असं कार्बनचं पण. तर कार्बनला कशाला कोण स्वतःच्या वस्तू देईल रे मला सांगा? आपल्याला आयुष्यामध्ये स्टेबिलिटी पाहिजे, पण आपण काहीतरी करू शकतो ना, काहीतरी जुगाड करू शकतो. हा एक इलेक्ट्रॉन समजा ह्याने विचार केला मी देऊन टाकतो, लेट मी गिव्ह दिस इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन दिला तर काय होईल? ह्याच्यावर प्लस चार्ज येईल, +1. पण तो स्टेबल होईल का? नाही. 3 आहेत ना अजून. चला मी हा पण देतो, +2 चार्ज. हा पण दिला, +3 चार्ज. हा पण दिला, +4 चार्ज. आता कार्बन झाला आपला कार्बन +4 कॅटायन. आता हा कार्बन राहिला का? नाही. हा झालाय कार्बनचा कॅटायन. दिस इज नॉट अन ॲटम ऑफ कार्बन बट दिस इज अन आयन. आता आयन झालंय म्हणजे काय झाले? त्याने इलेक्ट्रॉन दिले. पण गडबड कशी आहे आता? अशी गडबड आहे की कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहेत. 12 वजन दिसते ना तुम्हाला, 12चं वजन वरती. आता हा काय करेल? 2च इलेक्ट्रॉन आहेत त्याला श्रिंक करून टाकेल अँड दॅट विल बी अ व्हेरी अनस्टेबल स्ट्रक्चर ऑफ कार्बन. एकच शेल त्याचे 2च इलेक्ट्रॉन. बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्सच नाही. व्हेरी स्मॉल ॲटम विच इज नॉट इवन अन ॲटम चेंज टू अन आयन बट व्हेरी अनस्टेबल. मध्ये खूप लोक आहेत आणि बाजूला 2च इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. अनस्टेबल कंडिशन. मग काय होतं? कार्बन असा वेडेपणा करत नाही. मग कार्बनकडे दुसरा ऑप्शन आहे, सी. आता तो मी ड्रॉ करणार पर्पल कलरने. हा आहे कार्बन. हे त्याचे आउटर मोस्ट शेल मधले 1, 2, 3 आणि 4. 4 इलेक्ट्रॉन आहेत बिचाऱ्याकडे. आता तो काय म्हणेल? मला 8 करायचे आहेत ना, मी 4 देऊ शकत नाही. 4 घेऊ का? 1 इलेक्ट्रॉन इकडे घेतला, 1 इलेक्ट्रॉन इथे घेतला. 8 करायचे आहेत ना, 1 इलेक्ट्रॉन घेतला. चला आपण ऑरेंज कलरने दाखवू. हा 1 इलेक्ट्रॉन आला इथे. दुसरा इलेक्ट्रॉन आहे म्हणून वेगळ्या कलरने दाखवते. इलेक्ट्रॉन वेगळे वेगळे नसतात, सगळे सेमच असतात. आता हा इलेक्ट्रॉन आला दुसरा. ज्या घरामध्ये 4 माणसं राहत होती तिकडे 5वा माणूस आला. टाटीवाटी होते, ढकलाढकली होते, राग येतो, भांडणं होतात, पण जाऊ दे, ऍडजस्ट होतं. मग अजून 1 इलेक्ट्रॉन येतं. 8 माणसं माववायचे, दुप्पट. अरे यार, आधीच आम्ही 5 माणसं कसे तरी राहत होतो, हा 6वा कुठून आला? जाऊ दे, चला. आधीच ढकलाढकली होते. का ढकलाढकली होते? हा पण निगेटिव्ह, हा पण निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. रिपल्शन या शब्दाचा अर्थ आहे एकमेकांना दूर ढकलणं. तुम्हाला मॅग्नेटचे पोल्स माहिती आहेत. निगेटिव्ह निगेटिव्ह जवळ आणलं की ते एकमेकांना दूर ढकलतं, बिकॉज अपोजिट्स रिपेल इच अदर. बरोबर? ह्याच्यामध्ये पण तेच होत आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि आजूबाजूला निगेटिव्ह आहे, म्हणून ऍटम धरून ठेवतो एकमेकांना. इलेक्ट्रॉन्स आणि मधलं न्यूक्लियस एकमेकांना धरून ठेवतं. पण इलेक्ट्रॉन एका माळेचे मणी, सगळे एकसारखे, ते एकमेकांना निगेटिव्ह असल्यामुळे ढकलतात, दूर दूर ढकलतात. मग गडबड काय होते? ह्या सगळ्यामुळे इथे आणि इथे आणखी 2 इलेक्ट्रॉन आले की मग तर ते एकमेकांच्या उरावरच बसतात. चलेगाही नाही आपले. ते काय म्हणतात? धरणा आंदोलन किंवा ते प्रोटेस्ट. नेपाळमध्ये कसं केलं त्यांनी? तिथल्या यंग मुलांनी प्रोटेस्ट केला. कॅन यू इमॅजिन? कशा करता? तिथलं व्हॉट्सअप, युट्यूब, फेसबुक सगळं बंद करून टाकलं म्हणून. माहिती आहे ना तुम्हाला नेपाळमध्ये काय चाललंय? येस मॅम. जिकडे अशी मूर्ख लोक असतील, युथ इतका वेडेपणा करणारा असेल, तिथे कसं काय चांगले चेंजेस होऊ शकतात?
त्याचा प्रॉब्लेम असा होता की ह्या सगळ्या कंपन्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटला करार करून काही त्यांना काही डिटेल्स पाहिजे होत्या त्या द्यायला दिल्याच नाही, त्यांना इग्नोर करून टाकली ती नोटीस. त्यांनी वेळ वाढवून दिली, सगळं करून दिलं की ह्या कंपन्यांकडनं अरे तुम्ही तुमच्या कंट्री मधल्या एवढ्या लोकांना हे ऍप वापरायला दिले, तुमच्याकडे त्याचा काहीतरी डेटा पाहिजे. काहीच चुकीचं नाही, एकदम लॉजिकली करेक्ट मुद्दा होता. गव्हर्नमेंट काहीतरी चांगला विचार करत होतं, पण त्यांनी तो डेटा दिला नाही, हलक्यात घेतलं. म्हणून गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की आपण ह्याला बॅन करून टाकू, टेम्पररी बंद करू. ते टेम्पररी बंद केलं तर हे सगळे वेळे निघाले रस्त्यावरती मारामारी करायला, एकमेकांचे जीव घ्यायला. गव्हर्नमेंट बदलो, गव्हर्नमेंट बदलो. अरे गव्हर्नमेंट बदलो मतलब जाओगे किधर? सोचो अँड स्टे विथ युअर. तुमचं गव्हर्नमेंट तुमच्या भल्याचं काहीतरी डिसिजन घेत असेल, यू शुड बी विथ देम. अरे बघा तर काय झालं. मान्य आहे मला, अचानक ह्या सगळ्या गोष्टी बदलल्यामुळे, बंद केल्यामुळे खूप आयुष्यामध्ये परिणाम होतो. आपलं सगळं व्हॉट्सअपवर चाललंय, अचानक व्हॉट्सअप बंद झालं तर आपल्या लिंकच येणार नाही, आपले क्लासेस सुरू होणार नाही, सगळं गडबड होऊन जाईल. हे सगळं मला मान्य आहे, पण यू हॅव टू ट्रस्ट युअर गव्हर्नमेंट ना. गव्हर्नमेंट काहीतरी विचार करून करत असेल, यू कॅन आस्क द गव्हर्नमेंट क्वेश्चन्स की हे का तुम्ही केलं, असं कधीपर्यंत चालेल, काय सोल्युशन आहे. ते काही नाही, बसले तिकडे बोंबलत. मग काय झालं, गेले काहीतरी लोक त्याच्यामध्ये मेले. असं करून काय मिळतं? मला काय म्हणायचंय, यंग ब्लड इज व्हेरी एनर्जेटिक, आणि आपल्या देशाकरता आपण काहीतरी करावं हा जुनून प्रत्येकामध्ये असतो. पण तुम्ही देशाकरता काहीतरी करताय का स्वतःच्या स्वार्थाकरता काहीतरी करताय, हा विचार केला पाहिजे ना. ह्यांच्या बाबतीत तेच होतं. जेव्हा हे एका माळेचे 8 मणी होतात, आधी 4 होते आता 8 झाले, किती ढकलतील ना एकमेकांना, माऱ्या कुट्या. नाही चलेगा, नाही चलेगा, नाही चलेगा, फुटून जातं ते. म्हणजेच काय, अनस्टेबल. 4 देणं कठीण, 4 घेणं महाकठीण. मग काय करायचं, देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, पण आपल्याला आपल्या आयुष्यातल्या वाव सारखं तर व्हायचंय. एव्हरीबडी हॅज अ वाव इन द लाईफ. तुम्हाला आठवत आहे ना, मी सांगितलं होतं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असा एखादा वाव माणूस असतो, भारी यार मला याच्यासारखं व्हायचंय. कोणतरी ताई दादा असतात की तो दादा कसला भारी आहे, त्याला सगळं अभ्यासातलं येतं, त्याला सगळ्या गेम्स बद्दल सगळी माहिती आहे, त्याला न्यूज बद्दल माहिती आहे, तो काय स्विमिंग करतो भारी, काय सायकल चालवतो एकदम रावडी सारखी चालवतो. काय असू शकतं, काय भारी आहे त्याचा लुक, मला त्याच्यासारखं व्हायचं. काही असू शकतं. मुलींच्या बाबतीत पण काय मस्त आहे तो दादा यार, त्याला सगळे स्पोर्ट्स येतात, मला पण क्रिकेट खूप आवडतं, मला त्याच्यासारखं क्रिकेट खेळायचंय. वाव फॅक्टर. वी ऑल ट्राय टू बी लाईक समबडी टू हुम वी ऍडमायर. बरोबर, आपल्या आयुष्यातला वाव आपण शोधून काढतो आणि आपण त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, माझ्या आयुष्यातले वाव माझे बाबा आहेत. द बेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. ते सगळ्यांचे आवडतात. खरं सांगते, म्हणजे मी का सांगते, माझ्या आयुष्यातला वाव कोणता, तुम्हाला सांगता सांगता मी पण विचार केला. तुम्ही मला सांगायचं नंतर तुमच्या आयुष्यातला वाव कोण आहे. माझे बाबा, माझे बाबा म्हणून नाही सांगत आहे, पण इतक्या लोकांना भेटतो ना आपण, असं कोणीच नाही की त्यांच्याबद्दल एक पण शब्द वाईट मिळेल, एक्सेप्ट माझी आई. माझ्या कोणत्या पण घरात बघा आई बाबा लोकांची भांडणं होतच असतात. त्यांनी काही केलं तरी पण हिला आवडत नाही, हिने काही पण केलं तरी त्यांना आवडत नाही, बट स्टील इज दी रिअल हिरो. कारण ते इथं ते एअरफोर्स मध्ये होते, पण नंतर ते जेव्हा कुठले त्यांनी भरपूर सारे जॉब वगैरे केले, भरपूर गोष्टी केल्या, पण त्यांनी कधीच आमच्याकडे दुर्लक्ष नाही केलं. ते कधी 10:30-11 वाजता ऑफिसमधनं घरी यायचे. आम्ही तेव्हा मुंबईला होतो, लोकलने अपडाऊन करायचे, गर्दी, पाऊस, वेगळं लाईफ होतं. आणि आमच्या लहानपणी तर खूपच गोष्टी सिम्पल होत्या, येट कॉम्प्लिकेटेड होत्या. पण घरी आल्यावरती ते मला विचारायचे, म्हणे तुझा अभ्यास घ्यायचा आहे का, तुला काही सांगायचंय का, तुला काही शिकवायचंय का. मी 10वीत होते ना, ट्रस्ट मी मुलांनो, माझ्या सगळा मॅथ्सचा अभ्यास माझ्या बाबांनी घेतला. असं नाही की मला मॅथ्स येत नव्हतं, मला उगाच भीती वाटत होती, मला ग्रुप डी येत नाही दादा, मला फार भीती वाटते. त्यांनी सुट्टी काढली 1-1.5 महिन्याची बोर्डाच्या परीक्षेच्या आधी, आणि ते माझ्याजवळ बसले. माझी 2ही पुस्तकं त्यांनी घेतली, त्यांनी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, सगळ्याच्या सगळ्या अल्जेब्रा, जॉमेट्री, 2ही पुस्तकांचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले त्यांच्या वहीमध्ये. आणि मग मला म्हणाले सांग आता तुला काही येत नाही. मग आमच्या क्लासमध्ये आम्हाला जे सांगितलं होतं, शाळेमध्ये जे सांगितलं होतं, ते मी त्यांना सांगितलं, हे असं आहे, हे असं आहे, हे असं. त्याला हे असं का, असं करून बघ ना. त्यांनी सगळे प्रॉब्लेम त्यांच्या डोक्याने सोडवले होते. मॅथ्स इज हिज टॉपिक ऑफ इंटरेस्ट, त्याच्यामुळे त्यांना ते ऑलरेडी येत होतं. मग त्यांच्या मेथडने मी बघितलं हे तर खूप सोपं आहे, आपण उगाच थोडं डोकं खराब करत होतो इतके दिवस. मग मला ग्रुप डीचा कॉन्फिडन्स आला की मला अरे हे पण मला येतंय, की मला समजतंय, मला जमतंय. तर तो वाव फॅक्टर माझ्या आयुष्यातले माझे बाबा आहेत अजून पण. कुठली पण गोष्ट असू दे, कुठल्या कार्यक्रमाला बोलवलंय मला, समजा मला फोन आला, समजा आता परवाच मला फोन आला की कार्यक्रम आहे, शाळेचं गॅदरिंग आहे, तुम्ही चीफ गेस्ट म्हणून याल का. आय वॉज व्हेरी हॅपी. कुठल्या तरी शाळेने मला बोलवलंय, म्हटलं नक्की मी येईल.
आज मी त्यांना भेटले, म्हणलं दादा असं असं आहे, आय वॉन्ट टू टॉक टू द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स देअर. तर मग मी हे बोलणार आहे, हे ओके आहे का, तुम्हाला काय वाटतं? आय टॉक टू हिम अबाउट एनी टॉपिक. आता मी नेपाळच्या गप्पा तुमच्याशी मारल्या, अशा मी त्यांच्याशी कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतो. गार्डन मध्ये कचरा झालाय इथपासून, शी दादा मी इथे अडकले, कुठलीही गोष्ट आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातली मी सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलू शकते. बिंग अ गर्ल म्हणजे मुलींचं बाबांशी कनेक्शन खूप चांगलं असतं आणि मुलांचं आईशी असतं, बरोबर की नाही? हे बघा, मी असं नाही म्हणत आहे की मुली आईशी बोलत नाहीत, पण आईसारखी रागवत असते यार. आईला असं वाटतं की आपली मुलगी जगातली सगळ्यात परफेक्ट मुलगी असावी, तिने काहीही चुका करू नये, आणि तिच्या जरा जास्तच अपेक्षा असतात. पण सगळ्या मुली सारख्या नसतात, कोणाकोणाच्या आवडी काही काही वेगळ्या असतात. आई सपोर्ट करते पण आई रागवते. बाबा असं नसतात, बाबा रागवतच नाहीत, कायमच सपोर्ट करतात. तर ज्या ज्या मुलींचे बाबा असे असतात त्यांना समजू शकेल की मी काय बोलते. सो माझ्या आणि माझ्या बाबांचा बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड आहे, आणि आईचा आणि माझा आयनिक बॉन्ड आहे. पण सांगायचा मुद्दा असा, हा आयनिक बॉन्ड जर मोर स्ट्रॉंगर आहे, त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट खूप हाय आहे. कोव्हॅलंट बॉन्ड असलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट खूप कमी असतो. माझ्या बाबांशी मी रोज बोलत नाही किंवा आम्ही सगळ्या गोष्टी वेळच नसतो. त्यांना कोण ना कोणी पकडलेलंच असतं. घरातली छोटी मुलं त्यांना लटकलेली असतात, असे गळ्यावर पडून, डोक्यावर बसून, खांद्यावर लटकून, सगळं त्यांच्या अंगा खांद्याला झाडासारखे लटकलेले असतात ते, कारण ते कधी त्यांना पण रागवत नाही. तर ते सगळ्यांना आवडतात. माझ्या आयुष्यातला वाव फॅक्टर माझे बाबा. आता त्यांच्या या एजमध्ये, म्हणजे ते रिटायर होऊन आता 7-8 वर्ष झाली, पण अजून पण आमच्यापेक्षा जास्त ते एनर्जेटिक आहेत. म्हणजे मुलांबरोबर दुपारी ते खेळतात पकडापकडी, मुलं झोपत नाहीत, तेही झोपत नाहीत, ते कधीच कंप्लेंट करत नाहीत. आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो, आम्ही थकून गेलो, किती प्रवास आहे, गाडीत पाय दुखतायत, अमुक होत आहे, अमुक होत. एकदा पण त्यांनी एकाही गोष्टीची कंप्लेंट केली नाही. आमची मुलं त्यांच्या अंगा खांद्यावर अशी लटकून झोपलेली होती, ते असे वाकडे तिकडे बसून गाडीत बसल्या बसल्या झोपले होते, बट ही नेव्हर कंप्लेंट अबाउट एनिथिंग. सो ती वाव गोष्ट आहे ना, की आपल्याकडे जे चांगलं आहे ना ते आपण द्यायचं, आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं. ह्या काही काही गोष्टी खूप मस्त असतात ना, जे आपण बाकीच्या लोकांकडनं शिकतो. तर मी तेच म्हणते, मी म्हातारी होईपर्यंत मला असंच राहायचं आणि जितकं शक्य तितकं द्यायचंय. हा, त्यांचा आणि माझा स्वभाव खूप वेगळा आहे, ते कधी कोणाला रागवत नाही आणि मी रागवल्याशिवाय बोलत नाही. पण तो एक मुद्दा सोडला तर हे मला खूप आश्चर्य वाटतं बरं का. मी आमच्या आजूबाजूच्या मुलांना, माझ्या घरातल्या मुलांना, माझ्या फॅमिलीतल्या सगळ्या मुलांना मी रागवतच असते. म्हणजे काय आहे, असं एक शब्द बोलला ना की तिथल्या तिथे बसतात ते. बाकी ते इकडे तिकडे असे माकडासारखे उड्या मारत असतात, पण मी दिसले, मी आले की गपचूप शांतीत शिस्तीत असतात, आणि मला नंतर येऊन ते चिटकतात. मी म्हणते, अरे तुम्हाला मी एवढी रागवते, तुम्ही कशाला येऊन मला चिटकता रे? म्हणतात, आतू तुम्हाला खूप आवडते. छोटी मुलं खूप इनोसंट असतात आणि ती खरं बोलतात बरं का आपल्याशी. म्हणते की तुला मी कशी काय आवडते, मी तुला एवढी रागवत असते, बंडी हे कर, बंडी ते करू नको, बंडी अमुक कर, पण नाही आतू, तू खूप चांगली आहेस. म्हणजे मुलांना हे समजतं की मी जरी रागवत असेल तरी मी सांगते ते बरोबर सांगते, तर माझं बोलण्याची स्टाईल तशी, त्याला मी तरी काय करू. पण हे त्यांनाही माहितीये, मलाही माहितीये, आणि मी एकटीच अशी आहे ज्यांना ते घाबरतात पूर्ण घरामध्ये. रागवण्याची वेळ आत्ताचीच आहे. एकदा त्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी कळल्या काय करायच्या, तर कशाला कोण कोणा रागवेल. जेव्हा माणसाला समजायला लागतं की आपल्याला काय करायचंय, मग आपण मदत करू शकतो. मार्ग मिळेपर्यंत तर सांगावं लागतं ना, अबे उठा, अरे चला, अरे शाळा, अरे बस, अरे वेळ. हे सगळ्यांचं चाइल्डहुड सेमच असतं, बरोबर ना? आता कार्बनच्या आयुष्यातला वाव एकतर हेलियम होता. माझ्या आयुष्यातलं मी सांगितलं, तुमच्या आयुष्यातलं कोणीतरी सांगता का तुम्ही मला? कोणतरी एकाने सांगा. मग आपण कार्बनच्या स्टोरीवर जाऊया. 2 मिनिटं जरा मी शेअरिंग स्टॉप करते. लेट मी लुक ॲट यू. आणि मी तुम्हाला न बघता माझ्या वावची गोष्ट सांगितली आहे. नाऊ आय वॉन्ट टू लिसन टू एनी वन ऑफ यू. कोणतरी सांगू शकता का मला तुम्ही? तुमच्या आयुष्यातलं वाव कोण आहे? कम ऑन. तुमच्या कोणाच्याच आयुष्यामध्ये कोणीच वाव फॅक्टर नाही की मला ह्याच्यासारखं व्हायचंय, तिच्यासारखं व्हायचंय. कमाल आहे. तुम्हाला असं कोणी वाव लोक भेटले नाही आयुष्यामध्ये आतापर्यंत? हे भगवान, का भेटलेत पण मला सांगायचे नाहीत. एनिवेज, असे मी त्यांना ओळखत नाही. चला, पटकन सांगायचं असेल तर सांगा, नाही तर मी शिकवायला जाणारच आहे. चला, आय थिंक यू नीड टाइम टू थिंक की तुम्हाला कोण वाव वाटतं. हो का? असं आहे का? आपल्या बडबड्या मुली कुठे गेल्या?
हा, बोला बोला बोला, एका तरी मुलाने उत्तर द्यायला पाहिजे, सांगा. टीचर. काय? जीवन खैरनार, टीचर बोला ना. टीचर. अरे आवाज खूप ब्रेक होतोय बाळा तुझा, मला काहीच नीट ऐकू नाही आलं. अभिषेक जाधव, हँड कशाला केलंय? माईक ऑन करा आणि बोला पटकन. रेंजचा प्रॉब्लेम नाही. हा, रेंजचा प्रॉब्लेम आहे, मी समजू शकते. अभिषेक, काही बोलायचंय का तुला? आहो ना, आहो. म्हणजे अभिषेकला पण माहिती नाही की त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्या वाव सारखं व्हायचंय. मुलींनो, तुम्ही अजून कन्फ्युज आहात का? ठीक आहे, समजेल. 10वी पर्यंत शोधून काढा आणि मला नंतर सांगा शेवटच्या लेक्चरला की तुमच्या आयुष्यातला असा एखादा वाव कोण आहे त्याच्यासारखं तुम्हाला व्हायला आवडेल. चला, वेर वर वी? हिअर. नॉट हिअर, बट हिअर ऑन पेंट. हा, तर त्या कार्बन 4 देऊ शकत नाही, 4 घेऊ शकत नाही. मग तो बिचारा काय करतो? तो बिचारा नाही राहत, मग तो होतो स्मार्ट पर्सन. मग तो होतो एक्स्ट्रीमली इंटेलिजंट अँड स्मार्ट. माझ्याकडे 4 आहेत ना, मला द्यायचे पण नाही, घ्यायचे पण नाही. मग मी काय करेन? शेअर करेन. शेअर करेन म्हणजे काय करेन? म्हणजे असं करेन बघा, कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन, हे दुसरे इलेक्ट्रॉन्स, हे कार्बनचे नाही आहेत, हे दुसऱ्या एखाद्या कोणत्या तरी आयटमचे आहेत. आपण सगळ्यात सिम्पलेस्ट आणि इझिएस्ट घेऊया हायड्रोजन. हायड्रोजन इज अ गॅस. हायड्रोजनची ॲटॉमिक नंबर एकच आहे आणि व्हॅलेन्सी आहे. आता हायड्रोजनला त्याची ड्युप्लेट कम्प्लीट करायला आणखीन एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता कार्बन आणि हायड्रोजन एकमेकांना आपापले इलेक्ट्रॉन शेअर करतात. तुझा माझ्याकडे, माझा तुझ्याकडे, तरी तुझा माझा नाही आणि माझा तुझा नाही, म्हणजे इट्स लाईक अ बॉन्ड. दोघांनी शेअर करायचं, पण ना तुझं ना माझं. इट्स लाईक अ हॉस्टेल रूम. हॉस्टेल रूम म्हणजे काय? 2 बेड आहेत, हा पण राहतो, हा पण राहतो, पण ते हॉस्टेल रूम नाही याची नाही याची, पण तरी दोघांची, बरोबर ना? सो असा असतो कोव्हॅलंट बॉन्ड, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग होतं, शेअरिंग. आता हायड्रोजनचं बघा, ह्याचे 2 इलेक्ट्रॉन झाले, या हायड्रोजनचे 2 झाले, याचे पण 2 झाले आणि याचे पण 2 झाले. आता मधल्या कार्बनचे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 झाला ना ऑक्टेट तयार. सो इट्स रेडी विथ ऑक्टेट. स्वतःचे इलेक्ट्रॉन त्याने दिले का? नाही. कोणाचे इलेक्ट्रॉन घेतले का? नाही. त्याने फक्त शेअर केलं, स्वतःची गरज भागवली, इतरांना मदत केली आणि स्वतःला स्टेबल करून टाकलं, इतरांना स्टेबल करायला मदत केली, आयनिक बॉन्डपेक्षा स्मार्टर काम केलं. असं रस्त्यात भेटतो ना आपण अनेक लोकांना. खूप लोकांना कशा कशाची गरज असते, आपल्यालाही कशाची तरी गरज असते. माझं तू हे घे, तुझं मला हे दे, तुझं ते दे, मला हे घे. असं करता करता आपण किती लोकांशी कसे कसे बॉन्ड बनवू शकतो. असा विचार करणारा इंटेलिजंट माणूस आहे कार्बन. म्हणूनच कार्बनच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. कार्बन नावाचा जो माणूस आहे तो फूडमध्ये आहे, तो मेडिसिनमध्ये आहे, तो फार्मिंगमध्ये आहे, तो AI मध्ये आहे, तो सगळीकडे आहे. एव्हरीवेअर देर इज कार्बन, बिकॉज कार्बन इज स्मार्टर. तुला ह्याची गरज आहे का? मला त्याची गरज आहे. मग हे करू शकतो का आपण? असा विचार करून सगळीकडे त्याच्या कंपनी, सगळीकडे फ्रँचायझीज आहेत. कुठे पण जा, कार्बन असेल, कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये असेल, पण असेल. शिवाय हा हुशार कार्बन स्वतःलाच मदत करतो. हे 2 कार्बन कार्बनचे ॲटम आहेत. ह्याला पण 4 इलेक्ट्रॉन पाहिजे, याला पण 4 इलेक्ट्रॉन पाहिजे, बरोबर ना? आता हा काय करेल? स्वतःबरोबरच बॉन्ड करेल. तू माझा घे, मी तुझा घेतो, अशात शेअरिंग आहे ना. बघा, एका अशा सर्कलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर मी ही जी एक रेष काढली ना, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एक रेष, रेषीय स्ट्रक्चरमध्ये एक रेष म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर? मग हा 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा आणि हा या कार्बनचा, या कार्बनचा, या कार्बनचा आणि ह्या कार्बनचा आणि ह्या इथे आणि इथे. आता ह्या कार्बनने स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन आणि याने याचा 1 इलेक्ट्रॉन असे शेअर केले. कार्बनने कार्बन बरोबरच बॉन्ड बनवला. आता अजून एक बॉन्ड तो करतो, कार्बन आणि कार्बन. एक का? आम्ही एकमेकांबरोबर 2-2 इलेक्ट्रॉन शेअर करतो ना. मग 2 का? 3 करतो ना. 1 2 3. काही करू शकतो आपला कार्बन, बिंदास माणूस आहे तो. मग मला 4च बॉन्ड बनवायचे आहेत, तर आणखीन 2 आहेत ना माझे मित्र हायड्रोजन, येतीलच. मग इथे काय बनलं? हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन. बघा,
इथे कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड झाला, इथे कार्बन कार्बनचा ट्रिपल बॉन्ड झाला. 3 बॉन्ड झाले, एक एकच बाकी आहे. एक एक हायड्रोजन इथे लावून टाकला की काय झालं, CH CH. याला म्हणतात सॅच्युरेटेड आणि हे आहेत अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हा आपल्या धड्याचा पुढचा भाग आहे. कार्बन कंपाऊंड्स, आयनिक कंपाऊंड्स, कोव्हॅलंट कंपाऊंड्स तुम्हाला समजले का? यस ma'am. मैम. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले कोणीतरी वाव लोक आठवले का? नाही मॅम. बरं, ह्याच्याकरता मी हो. तुम्हाला आठवले? सांगा सांगा सांगा, 2 मिनिटात आई सांगा. वडील. हा, बरोबर. आई वडील हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले आयडॉल असतात. माझ्या आयुष्यातलं दुसरं तुम्ही विचाराल वाव, तर आमच्या एक टीचर होत्या, आमच्या प्रोफेसर होत्या, कोल्हटकर मॅडम. त्या पण दुसऱ्या वाव होत्या. मला असं त्यांच्याकडे बघून वाटायचं वाव, आपण असं टीचर असायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांना घाबरायचो. तुम्ही कोणीच मला घाबरण्याची गरज नाहीये, पण आम्ही सगळे त्यांच्यावर खूप प्रेम करायचो, कारण त्या खूप भारी होत्या. मस्त शिकवायच्या, 1 मिनिट पण वाया नाही घालवायच्या. खूप कंटेंट होता त्यांच्याकडे. त्यांचा सब्जेक्ट होता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक नाही इनऑर्गॅनिक. आणि म्हणून मला समजलं की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय भारी गोष्ट आहे. नाही ते सगळे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच बोलतोय, पण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किती इंटरेस्टिंग आहे हे सांगणारी टीचर पण तेवढीच इंटरेस्टिंग पाहिजे, बरोबर. हे आम्हाला आमच्या टीचरमुळे कळलं. सो शी वॉज वन ऑफ द वाव्स ऑफ माय लाईफ. ठीक आहे, चला पुढच्या वेळेला भेटू आणि नव्या गोष्टी बोलू. बाय. गुड नाईट. हायड्रोकार्बनचा धडा आपला कंटिन्यू होईल पुढच्या वेळेला. तोपर्यंत गुड नाईट. हा धडा बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर मॅम. गुड नाईट. थँक्यू प्रेमा मॅम. थँक्यू संगीता मॅम. गुड नाईट.